रात्री 3 ते 6 सकाळी ही वेळ जी आहे ती ब्रह्मांड मुहूर्ताची आहे. आणि या ब्रह्मांड मुहूर्तावर जर तुम्हाला जाग आली तर याचा अर्थ काय माहिती आहे का? ब्रह्मांड तुम्हाला उठवत आहे. ब्रह्मांड तुम्हाला कोणत्याही बहाण्याने उठू शकतो. तुम्हाला जाग येऊ शकते किंवा तुम्हाला वॉशरूमला होऊ शकते. त्यानिमित्ताने तुम्हाला जाग येऊ शकते. बघा, जगामध्ये अनेक लोक आहेत पण त्यांना या रात्री 3 ते सकाळी 6 या ब्रह्मांड मुहूर्तावर वेळ येत नाही. मोजकाच लोकांना येते. त्याचं कारण काय आहे की ब्रह्मांड तुम्हाला ऊर्जा देत आहे. ब्रह्मांड तुमच्याशी बोलू पाहत आहे आणि ब्रह्मांड तुमचे जे म्हणणं आहे ते ऐकू पाहत आहे. म्हणून कंटाळा न करता, आळस न करता तुम्ही त्यावेळी उठलं पाहिजे. तुमचं वॉशरूमला जाऊन झाल्यावरती हात पाय धुवून, तोंड धुवून तुम्हाला एका जागी बसायला पाहिजे. आणि बसल्यावर तुम्ही ताठ बसा, स्थिर बसा आणि श्वासावर नियंत्रण ठेवा. आणि अत्यंत श्रद्धापूर्वक तुम्ही ब्रह्मांडाला आवाहन करा. तुमची प्रार्थना म्हणा, तर ब्रह्मांडाकडे मागणी मागा. ते काय तुम्हाला हवं ते. यावेळी कशी मध्ये शांतता असते आणि एक प्रसन्न वातावरण असते. 3 ते 6 ही वेळ जी आहे ती पवित्र वेळ असेल. अनेक लोकांना या वेळेचं महत्व माहिती आहे आणि ते खूप वर्षापासून करत आहेत काही. पण ज्यांना माहीत नाही त्यांना जर ही जाग येत असेल तर त्यांनी ते करा. ब्रह्मांड सहस्त्रनाम पुस्तक वाचून तुम्हाला जर अशी जाग यायला लागली पहाटे 3 ते 6 या वेळेमध्ये, तर समजा की तुम्हाला ब्रह्मांड दृष्टांत देत आहे. ब्रह्मांड तुम्हाला तुमची जी प्रार्थना आहे ती ब्रह्मांड ऐकायला उत्सुक आहे. अनेक लोकांना हा अनुभव येत आहे. ते पुस्तक तुम्हाला ब्रह्मांडाकडे घेऊन जात आहे. ब्रह्मांडाच्या शक्तीकडे तुम्हाला नेत आहे आणि त्या शक्तीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती साधत. अनेक लोक जागरण झाल्यामुळे जर त्यांना जाग आली मध्ये 3 ते 6 वेळा तर आळस करतो उठायचा. कशाला कटकट जाऊन दे. आणि या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या. संधीचं सोनं करू. ब्रह्मांड शक्ती जी आहे, ब्रह्मांड हा शब्द खूपच शक्तिशाली आहे. आणि या ब्रह्मांड शब्द जेव्हा ऐकता तर तुम्ही तोंडाने मोठ्याने बोलता ब्रह्मांड जय ब्रह्मांड जय ब्रह्मांड किंवा ब्रह्मांड सहस्त्रनाम घेता, त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण, कंपन निर्माण होतात. ही तुमची ब्रह्मांडाकडे कंपन जातात. ते विचार पोचतात तुमची. म्हणून तुम्ही ब्रह्मांड सहस्त्रनाम वाचायला पाहिजे. कारण ब्रह्मांड सहस्त्रनामातून शब्द आहेत तुमच्या मनातील नकारात्मकता घालवून तुमच्या अवतीभोवती जर नकारात्मक परिस्थिती असेल किंवा नकारात्मक वातावरण असेल ते कमी करतात. तुमचं अंतःकरण शुद्ध करतात आणि तुम्हाला सन्मार्गाला नेतात. ब्रह्मांड शब्दाचा नाद जेव्हा तुमच्या कानामध्ये येतो त्यावेळी एक वेगळीच अनुभूती. ब्रह्मांड हा शब्द तुम्ही दिवसभरात कधी ऐकत नाही, लक्षात घ्या. अनेक शब्द तुम्ही ऐकता, देवाचं नाव सुद्धा ऐकता, पण ब्रह्मांड हा शब्द तुम्ही ऐकत नाही. ही तुम्हाला मोठी संधी मिळालेली आहे त्या निमित्ताने. म्हणून तुम्ही ब्रह्मांड सहस्त्रनाम पुस्तक वाचायला हवं. त्यातील ब्रह्मांड स्तोत्र वाचायला हवं. ब्रह्मांड चालिसा वाचायला हवी. ब्रह्मांड कवच आहे, ब्रह्मांड गीता आहे आणि ब्रह्मांड दान पण आहे.
याद्वारे तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊ शकता. तुमचं मन जुळू शकतो. तुमच्या भावना ज्या आहेत त्या ब्रह्मांडाशी सहधर्म साधू शकतात. ही एक मोठी संधी आहे तुम्हाला. जाग येते म्हणजे सकाळी. अनेकांना ती येत नाही बघा. महाराष्ट्रातच 12.5 कोटी लोक आहेत. आता या लोकांमध्ये तुमच्या मेंदूमध्ये ती संवेदना जाणवते आणि तुम्हाला जाग येते. किती मोठी गोष्ट आहे. पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ती करू नका. ब्रह्मांड यंत्र जे आहे त्या यंत्रावरती जर समजा तुम्ही ज्या गोष्टी मनी मॅग्नेट किंवा मॅनिफेस्टेशन करू इच्छिता तर ठेवल्या. उदाहरणार्थ अंगठी ठेवली समजा तुम्ही जर बनवून आणली असेल तर ते मनी मॅग्नेटसाठी. ब्रेसलेट असेल, गळ्यामध्ये घालायचं माळा असेल, पेंडल असेल, तर या गोष्टी तुम्ही त्या ब्रह्मांड यंत्रावर ठेवू शकता. अगदी तुम्ही ब्रह्मांडचं पुस्तक आणलं असेल कोणतं दुसरं ते सुद्धा तुम्ही ब्रह्मांड यंत्रावर ठेवू शकता. आणि हे सहस्रनाम पुस्तक तुम्ही त्याच्यावर ठेवायचं वाचून द्या. याचा फायदा काय आहे की ते चार्ज होतं वस्तू किंवा पुस्तक आणि तुम्हाला ती ऊर्जा अधिक प्रमाणात प्राप्त होते. हा याचा मोठा फायदा आहे. हे अनेकांना माहितीच नाही. अनेक लोक वस्तू घेतात मनी मॅनिफेस्टिंगसाठी आणि किंवा त्यांची दुसरी जी आहे गोष्टी उदाहरणार्थ करिअर, लग्न, नातेसंबंध, आरोग्य किंवा इतर गोष्टी असतील त्यासाठी अनेक गोष्टी खरेदी केल्या जातात. वास्तुशास्त्रातील गोष्टी खरेदी केल्या जातात. कोण गळ्यामध्ये काय काय वस्तू घालतात, हातामध्ये, अंगठीमध्ये. तर यापेक्षा हे ब्रह्मांडाचं जे आहे यंत्र त्यावरती तुम्ही कोणतीही गोष्ट ठेवून तुम्ही चार्ज किंवा रिचार्ज करू शकता. तुम्हाला ही मोठी संधी मिळाली आहे. तुम्ही याचा फायदा अवश्य घ्यायला हवा. जर तुम्ही याचा उपयोग करून घेतला नाही तर तुम्ही ज्या गोष्टी आणल्या वस्तू आणल्यात त्याची शक्ती कमी होऊ शकते. शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करा. ब्रह्मांड सहस्रनाम पुस्तक अवश्य खरीद करा आणि त्याचा काय अनुभव येतो ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. हे खूप एकदम वेगळं पुस्तक आहे. अध्यात्म स्वरूपातील हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक मराठी भाषेत आहे. त्यामध्ये स्तोत्र आहेत, त्याचा भावार्थ आहे, ब्रह्मांड चालिसा आहे त्याचा सुद्धा भावार्थ आहे आणि ब्रह्मांड दान आहे त्याचा सुद्धा भावार्थ आहे. म्हणजे तुम्हाला त्याची अर्थासकट किंवा उदाहरणासकट किंवा दृष्टांतासकट तुम्हाला ओळख करून दिली आहे. त्याचा सगळ्या लोकांनी अवश्य लाभ घ्यायला पाहिजे. खूपच दुर्मिळ पुस्तक आहे.